नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी नेहमीप्रमाणेच मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आई, मी तुला खूप मिस करते. मी आज शाळेत मुख्याध्यापक पदावर आहे. हे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे. तुझे संस्कार मी माझ्या दोघ्या मुलींमध्ये रुजवते. थँक्यू सो मच आणि लव यू आई. मंडळी, आपण आलो आहोत अंबरनाथ येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज येथे आलेल्या आहेत आपल्याच्या 16 सख्यांच्या मध्ये सहभागी होण्यासाठी. आणि खास अगदी आवर्जून फोन करून इथे आता हल्ली काय होतंय माहिती का की आपला 16 सख्यांचा कार्यक्रम इतका लोकप्रिय होतोय का महाराष्ट्रात आपण सगळीकडे इतके एपिसोड आपण साजरे करतोय, हा सोहळा साजरा करतोय ना, की त्याची लोकप्रियता आता खूप वाढली. त्याच्यामुळे काय होतं की स्वतःहून फोन येत आहेत आणि आम्हाला कळवत आहेत की तुम्ही आमच्या इथे या आणि आपला हा सोहळा आपण साजरा करूया. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक विनंतीला मान देऊन मी प्रत्येक ठिकाणी जात असतो आणि त्यासाठीच आज मी इथे अंबरनाथमध्ये आलेलो आहे आपला हा 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. आणि मी बघतोय की खरंच खूप छान सगळ्या ताई अगदी छान तयार झालेल्या आहेत आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला हुकमाची राणी व्हायचंय. पण हुकमाची राणी प्रत्येक भागामध्ये एकच होत असते, जिला मिळतोय मायक्रोवेव्ह. त्याच्यामुळे सगळ्यांनी खुश आहेत. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोण मायक्रोवेव्ह घेऊन जातोय आणि कोणाला मिळतोय हुकमाच्या राणीचा मान, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. तेव्हा सगळ्यांनी अगदी पटापटा इथे यायचंय. या आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये पटापटा पटापटा करून सगळ्या 10 ताई इथे आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. पण शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 6 ताई आहेत ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 4 ताई बाद होणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. बरं ताई, कसं चाललंय सगळं? छान चालेल. नाव सांग बरं. आरती कल्पेश रेलकर. आरती ताई, माहेर कुठलं? अमरावती. ओके. आणि सासर? मुंबई. सासर मुंबई. 16 सख्यांच्या या कार्यक्रमात आली आहेस, कसं वाटतं? छान वाटते. छान वाटतंय. अख्खा महाराष्ट्र बघणार आहे. हुकमाची राणी होणार. हा, प्रयत्न करेल. बरं, आपला जसं मी मगाशी सांगितलं तर हुकमाच्या राणीला मायक्रोवेव्ह मिळतं आणि जे उपविजेती होते तिला इंडक्शन मिळतं. तर तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? इंडक्शन. इंडक्शन. मायक्रोवेव्ह आहे आमच्याकडे म्हणून, आणि सध्या ते पण त्याची पण गरज आहे आता सध्या. जी ताई येते ती म्हणते सध्या इंडक्शनची गरज आहे, सध्या इंडक्शनची गरज आहे. मायक्रोवेव्ह मिळत असतं आणि ते आहे पण ऑलरेडी ना घरी म्हणून. मायक्रोवेव्ह आहे ऑलरेडी. पण हुकमाच्या राणीचा मान मिळवून ते मायक्रोवेव्ह मिळणं फार आनंदाची गोष्ट असते की नाही? कारण मायक्रोवेव्ह कोणाला मिळतं? जी हुकमाची राणी होते ती. मग तुला आता ठरव, उपविजेती व्हायचं की हुकमाची राणी? हुकमाची राणीच व्हायचं आहे. मग मायक्रोवेव्ह आपल्याला घेऊन जायचं. ओके. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तुमचं नाव सांगा बरं. वैष्णवी आकाश रेलकर. वैष्णवी ताई, माहेर कुठलं? बदलापूर. आणि सासर? अंबरनाथ. कुठून आलो होतोस? इथनच आलो होतो. इथनच आलो होतं. ओके. आणि पहिल्यांदा कधी बघितलं भाऊजींना? कधी भेटलं ताई? एक मिनिट ताई नका विचारते. जाऊ बाई आहे. अच्छा, मोठी जाऊ आणि छोटी जाऊ आहे. ओके, दोघी जणी. ओके, अच्छा. म्हणजे कोणी दोघांपैकी जिंकला तरी घरातच येणार आहे. ओके, हरकत नाही. किती वर्ष झाले लग्नाला? 1 वर्ष होईल. कसं पण चाललंय 1 वर्षाचा सौ? मस्त चाललंय. मस्त. कसं वाटतंय पण? नवीन घर, नवीन माणसं. खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. पहिला काही चित्रपट वगैरे दाखवलं की नाही भाऊजींनी? लग्नानंतर कुठलं दाखवलं? सह्यारा. सही. अरे बापरे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा ताई शुभेच्छा. आणि मस्त खेळायचंय. तर आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. उंच माझी उडी ग. खेळाचं नाव काय ताई? उंच माझी उडी ग. नाही, मी कसं रॅप केलं की नाही? रॅप. 1 2 3 4. उंच माझी उडी ग. उंच माझी उडी ग. उंच माझी उडी ग. अरे हे सगळं बघणार नाही का भाऊजी? बरं, सगळ्यांना खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके. आता खेळ तुम्हाला सांगतोय. तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत, गुलाबी, पिवळा आणि सफेद. ओके. बरं, तुम्ही ज्या सगळ्या 10 ताई आहेत त्यांनी पिवळ्या रंगाच्या फुग्याच्या मागे अगदी एका रेषेत उभं राहायचे. मग मी म्हणेन सफेद, तर सफेद रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. आणि मग मी म्हणेन गुलाबी, तर पिवळ्यात उडी मारून गुलाबीकडे जायचे. डायरेक्ट तिथून गुलाबीकडे जायचं नाही. ओके.
कळले तुम्हाला नक्की? हा, तर आता मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एका रेषेत उंचीनुसार उभे राहा. सुरू करायचंय. बरं, जी ताई चुकेल ती ताई बाद आहेच, पण जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा, नक्की? ओके. सफेद, पिवळा, गुलाबी. ताई उशिरा उडी मारली तर बाद हा. आता पहिली वॉर्निंग झालेली आहे. ओके, रेडी? पिवळा, गुलाबी, इथं ये ताई, इथं ये. अगं तिथं नाही, इथे ये. तरी तिथूनच गेली ताई. तू बाद झालेली आहे, उशिरा उडी मारलेली आहे. रेडी? तयार तुम्ही? एक ताई बाद झालेली आहे. पिवळा, सफेद, पिवळा, सफेद, पिवळा, सफेद. ताई उडी मारायची हा, ते असं नाही हा, अशी उडी मारायची. मागच्या सगळ्या उड्या मारतात हा, म्हणून आपल्या खेळाचं नाव काय आहे? उंच माझी उडी. उडी ग. हा, ओके, रेडी? पिवळा, गुलाबी, इथे इथे ये. काय झालं? अशी दोन अशी. अरे बाई रे. अगं इथे तरी बाद झालीस. हो, बाद झाली. त्याच्यामुळे आता काय करायचं मग? काय नाही बस जरी होत. ताई तुझं पण थोडं असं झालं होतं त्या ताईंसारखं. अशी इथे दोन. अगं बाई असं असं झालं होतं, त्याच्यामुळे तुझी उशिरा उडी मारली गेली, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ओके, या बसू शकतेस. आणि आता 3 ताई बाद झालेल्या आहेत. आता एकच ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती एक ताई. हा, रेडी? आणि रंग आहे पिवळा, गुलाबी, पिवळा, गुलाबी, सफेद. ये धपा, ये धपा. पिवळा, गुलाबी, पिवळा, गुलाबी, निळा. कुठे आहे निळा? तरी आपले चालले तिथे. ओके, पिवळा, गुलाबी, पिवळा, सफेद, गुलाबी. ये धपा, ये धपा. इथे ये, इथे ये. काय झाले? साडी अडकली थोडीशी. बाद झाले. मग आता काय करायचं ताई? काय नाही, आता बाद झाले. मग आता बाद झाल्यानंतर काय? प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायचं. त्याच्यामुळे तू बसू शकते. व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. आणि आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत त्या 6 ताई. एकदा जोरदार टाळ्या आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. पण ज्या ताई बाद झालेल्या होत्या त्यांना सुद्धा आम्ही असंच जाऊ देणार नाहीये. तुम्हाला सुद्धा सन मराठीकडून मिळते भेट वस्तू. एक वर्ष झालेले आहे हा. लग्नाला. हा, काय असं एखादा किस्सा आठवतोय पटकन लग्नातला तिथे सांगावासा? लग्नातला असा किस्सा तर सांगावं असं काही नाही. सांगावासा काही नाहीये. नाही, नॉर्मल जसं सगळ्यांचं तसंच. मला उखाणा घ्यायचंय म्हणून. मी कधी म्हटलं? तू म्हणालीस ना मला उखाणा घ्यायचंय, आता घ्यावा लागेल असं थोडीच आहे. हा, पटकन होऊन जाऊ दे. 1 वर्ष झालेलं आहे. व्हेरी गुड. हा, कपाळावर कुंकू दिसते शोभून, कपाळावर कुंकू दिसते शोभून, सगळे विचारतात आकाशराव एवढी सुंदर बायको भेटली कुठून. त्यापुढलं एक सांगू, सगळेजण अगदी करेक्ट विचारतायत, अगदी योग्य विचारतायत. एवढी सुंदर बायको आणली कुठून? हरकत नाही ताई, खूप छान उखाणा घेतलेला आहेस. व्हेरी गुड, मस्त. अरे अजून एक कोणतरी उखाणा घेणार आहे. कोण बरं, कोण बरं? हा ताई, पटकन एक उखाणा होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा, हा, चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा, विनायक रावांचं नाव घेते, सोहळा आहे सख्यांचा. व्हेरी गुड. ताई खूप छान उखाणा घेतलेला आहे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या या खेळाकडे. बरं, या खेळाचं नाव आहे फुगा कटक फोड फटॅक. खेळाचं नाव आहे फुगा कटक फोड फटॅक. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. ताईनो, तुमच्या समोर 2-2 फुगे आहेत.
काय करायचंय, एका वेळी एकच फुगा फुगवायचा, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे आणि तो फुगा एकाच हाताने स्वतःच्या अंगाला आपटून आपटून फोडायचा. दोन्ही फुगे फुगवून ते व्यवस्थित फोडून झाल्यानंतर मग सरळ खाली बसायचंय आणि हे जे प्लास्टिकचे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाली की त्याची स्वतःच्या अंगाभोवती अशी घ्यायची आणि अशी खाली ठेवायची आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली. ओके, कळलेलं आहे नक्की? हा, या बरं, आपापली जागा घ्या, या इथे या. ओके, व्हेरी गुड. त्याला तुम्ही सगळे 1 2 3. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. गाठ मारायचे व्यवस्थित, उपमाची राणी व्हायचंय. शाबाश शाबाश. हा, फोडायचंय. हा हा, लवकर. हा, दुसरा पण फुगा फुगवायचाय. हा, व्हेरी गुड, मस्त मस्त. आता 1 वर्ष झालेलं आहे, काय करतेस? लवकर. हा, उभं राहून उभं राहून उभं राहून उभं राहून. हा हा, फुगाचं टाक. लवकर लवकर लवकर. हाताने फुटलेले आहे. बाद. नाही नाही, फुगा संपला आता नाही. तर बनवायला घ्यायचंय, ते बनवायला घ्यायचंय. हा, शाबाश शाबाश शाबाश. पटापटा बनवायचंय, पटापटा. शाबाश शाबाश. आणि अंगाभोवती टाकायचंय, हात वरती करायचंय, हात वरती करायचंय, लवकर. नाही. हा, शाबाश शाबाश. हात वरती करायचंय. हा, रेडी. हा, फुगव. हा हा हा, फुगव. त्याची लीक होते. कुठे लीक होते? हा, पहिला फुगला ना. एवढी हवा भरते तरी एवढासा फुगा फुगतोय. ओके, बरं. हा, आता हा येऊन बघ. हा, तो ठेव खाली. हा, आता बघूया. हा, लीक होते सांगते. हा, व्हेरी गुड. हा हा, पण आता बोल. ओके, वेळ संपलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती मी आधी सांगतो, जी गेली आहे शेवटच्या खेळामध्ये. ती ताई आहे श्वेता ताई. एकदा जोरदार टाळ्या, हात वरती करायचंय. शेवटच्या खेळात गेलेली आहे. त्यानंतर आरती ताई. एकदा जोरदार टाळ्या, हात वरती करायचंय. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे भाग्यश्री ताई. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्वाचा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. या पत्र मनातलं या भागामध्ये आपण प्रत्येक ताईला, म्हणजे 10च्या 10 ताईंना आपण एक पत्र लिहायला सांगतो आणि त्या 10 पत्रांमधून आपण 2 पत्रांची निवड करतो आणि त्या पत्राचं इथे वाचन करतो. तर सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव श्वेता विनायक मुळे. बरं, कोणासाठी पत्र लिहिलंय? बाबांसाठी. बाबांसाठी लिहिलंय. बाबांनाच का लिहावंसं वाटलं? 1 वर्ष झालं ते गेले. अच्छा, पत्र वाचू शकतो? तीर्थरूप प्रिय कैलास बाबांस सप्रेम नमस्कार आणि खूप खूप प्रेम. बाबा, आज तुम्ही या जगात नाहीये, ह्या गोष्टीला वर्ष उलटून गेलं, पण आजही तुमचा सहवास जाणवतो मला. जेव्हा जेव्हा मी आठवण काढते तेव्हा तेव्हा तुम्ही मला स्वप्नात येऊन भेट देतात. कदाचित माझ्यावरचं प्रेमच येते. कोणती व्यक्ती आयुष्यात असली की आपल्याला तिची किंमत समजत नाही, परंतु ती कायमची साथ सोडून गेली की कळते की ती काय होती. बाबा, तुम्ही होता तेव्हा बोलले नाही, पण आज बोलते. तुम्ही माझं सर्वस्व आहे. मी तुम्हाला खूप मिस करते. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि कायम राहील. आपण काय म्हणतो की आईला कायम आपण महत्त्व देतो, म्हणजे बोलताना किंवा म्हणत की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण माझ्यात म्हणजे मला असं वाटतं की वडील त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे. नक्कीच बाबा, जिथे कुठे असतील तर त्यांचं तुमच्या सगळ्यांकडे लक्ष असणारच आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेच आणि तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतील ताई.
आज मन व्यक्त करून छान वाटलं. खूप छान वाटलं. आता आपण या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. प्रीती श्याम चहांदे. प्रीती ताई, कोणासाठी पत्र लिहिले? आईसाठी लिहिलंय. प्रिय आई, मी तुला खूप मिस करते. तुझी रोज मला आठवण येते. तूने आमच्यासाठी खूप 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 कष्ट केलेत. आम्ही तिघं भाऊ बहीण आज सेटल आहात. मी तिघं पण आज गव्हर्नमेंट जॉबला आहोत. तुला माहित आहे का, मी आज शाळेत मुख्याध्यापक पदावर आहे. हे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे. आज तू असती तर तुला खूप अभिमान वाटला असता. तुझे संस्कार हे माझ्या दोघ्या मुलींमध्ये रुजवते. तुने आमच्या तिघांसाठी खूप कष्ट केलंय. थँक्यू सो मच आणि लव यू आई. ताई, तू जसं पत्रात म्हणालीस की आज तुझ्यामुळेच मी मुख्याध्यापिका झाले, आज तू आज एका शाळेची मुख्याध्यापिका आहे. काय तो आईचे कष्ट होते किंवा काय तिचं मार्गदर्शन होतं? म्हणजे लहानपणापासून फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नव्हती, तरी तिने आम्हाला तिघांना पण इंग्लिश मिडियममध्ये टाकलं त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे आमची 10वी 12वी सगळे इंग्लिश मिडियममध्ये झालं असल्यामुळे आम्हाला अपॉर्च्युनिटीज लवकर मिळाले. आणि फक्त आईमुळेच ते शक्य झालं आज आमच्या तिघांसाठी. आज माझे दोघं भाऊ पण गव्हर्नमेंट जॉबला आहेत, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आहेत, आणि मी मुख्याध्यापक आहे. आणि मला असं वाटतं का म्हणजे आईच्या कष्टामुळेच मी आज या पदावर आहे. बरोबर. मला खात्री आहे की या भावना नक्कीच आईपर्यंत पोहोचतील आणि आई जिथे कुठे असेल तिथे नक्कीच तिचं तुझ्याकडे लक्ष आहे आणि ती खुश असणार आहे आणि आनंदी असणार आहे आज तुझा संसार बघून आणि तुझी प्रगती बघून. तुला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा ताई. म्हणजे जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपला शेवटचा खेळ. ज्या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. खेळाचं नाव काय? चमचेगिरी. चमचेगिरी. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की प्लॅस्टिकचा भांडे आहेत आणि त्यात 20 मार्बल आहेत प्रत्येकीला. ओके. आणि एक चमचा दिलेला आहे. आता काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो चमचा आहे तो चमचा असा व्यवस्थित तोंडात पकडायचा आहे, तोंडात धरायचा आहे आणि एका वेळी एकच मार्बल असं उचलायचंय आणि तुमच्या समोर जे भांडं ठेवले आहेत त्या भांड्यामध्ये त्या बरोबर त्या भांड्यात नेऊन टाकायचे. ते मार्बल समजा बाजूला पडलं किंवा खाली पडलं तर तो मार्बल बाद. ओके. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. या 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त मार्बल त्या समोरच्या भांड्यामध्ये गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच हुकुमाची राणी. या आपापली जागा घ्या भांड्यांसमोर. ओके. व्हेरी गुड. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. एका वेळी हात लावायचा नाही. एका वेळी एकच मार्बल. शाबाश. शाबाश. व्हेरी गुड. मस्त. सावकाश. हात मागे दुसरा. शाबाश. मागे बघ. धक्का देऊ नका. शाबाश. व्हेरी गुड. त्या भांड्यातच पडलं पाहिजे. व्हेरी गुड. मस्तच. शाबाश ताई. व्हेरी गुड. खूप छान. हा हात का असा? हा हात असा काय आहे? व्यवस्थित. शाबाश. ओके. व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. अरे बापरे. टफ फाईट. एकदम टफ फाईट. व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 वेळ संपलेली आहे. आधी आपण भाग्यश्री ताईंनी गोळा केलेले मार्बल आपण आता मोजूया. 1 2 3 10. त्याच्यानंतर आरती ताईंनी आता बघूया किती मार्बल गोळा केलेले आहेत. 1 2
8 आणि आता बघूया श्वेताताईने किती मार्बल गोळा केलेले आहे. 1 2 3 10 मार्बल गोळा केलेले आहेत. असं नाहीये, 11. त्याच्यामुळे अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. उपविजेती ठरलेली आहे भाग्यश्रीताई, खूप खूप अभिनंदन. आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती ताई ठरलेली आहे आरतीताई, खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे भाग्यश्रीताई, तिला मिळते इंडक्शन. ताई विनंती करतो किती इथे यायचं. भाग्यश्रीताई खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. काय बनवणार ह्या इंडक्शनवर पहिल्यांदा? त्याच्यात पहिले दूध गरम करते, मग चहा बनवते नवऱ्यासाठी. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे श्वेताताई, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच हुकमाच्या राणीला मिळतोय सर मराठीकडून खास माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटते? खूप खूप मस्त वाटतं. बरं वाटलं होतं नाही, आज मी इथे आले हुकमाची राणी होईन असं वाटलं होतं? खरं ना, जेव्हा 6 वाजता मी आले, म्हटलं आता आपला चान्स गेला, आपल्याला उशिरा कळलं. मग खूप थोडं वाईट वाटलं, पण मनात होतं की आपण व्हावं. मग ते जशा ग्रुप जमला, मग पहिल्यापासून वाटत होतं आपण होणारच आज होणार असं. असं. हो हो, ह्या बात आहे. मनापासून वाटत होतं आज. व्हेरी गुड. आणि स्वामींनी केलं पूर्ण. ह्या बात आहे. व्हेरी गुड. स्वामी आहेत पाठीशी. स्वामी आणि मनापासून एखादी चांगली इच्छा व्यक्त केली की स्वामी ती नक्कीच पूर्ण नक्की पूर्ण करतात. करतात. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. बरं, तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तू इथे सोडणार आहेस की जो सगळ्या ताईंनी सख्यांनी पाळला पाहिजे? हेच सांगेन की स्वतःसाठी वेळ द्या. कुटुंबात वेळ देता देता आपण स्वतःकडे वेळ द्यायला विसरतो आणि मग थोडंसं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या थकतो सगळेजण. तर मग थोडंसं आपण स्वतःकडे पण लक्ष द्यायचं, व्यायाम करायचा, थोडंसं वाचन करायचं, थोडंसं योगा वगैरे करायला पाहिजे, की जेणेकरून मानसिक पण आरोग्य येईल आणि शारीरिक पण येईल असं मला वाटतं. खूप छान ताई, तू हुकूम इथे दिलेला आहेस. आणि म्हणजे बरोबर आहे तुझं की प्रत्येक ताईने स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. नक्की, नक्की. काढू हा? हो, मला पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, ही ताई तर मायक्रोवेव्ह घेऊन चाललेली आहे पुन्हा घरी. तुम्ही कधी येणार आहात? तुम्ही कधी घेऊन जाणार आहात मायक्रोवेव्ह, इंडक्शन? हवाय ना? मग या की आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी व्हा. होणार ना? चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर भाषणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.